न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। वावी पोलीस ठाणे हद्दीत 31 मार्च रोजी मयुरेश निवृत्ती काळे राहणार पाथरे तालुका सिन्नर यांच्या राहत्या घरातून दुपारच्या सुमारास बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरफोडी करून सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपास केला असता सुनील शंकर म्हस्के, चांगदेव देवडे, अक्रम शेख, जीवन कोल्हे, अलका जेजुरकर या आरोपींकडे गुन्ह्याचा तपास केला असता एकमेकांना ओळखत असून मयुरेश काळे यांच्या घरी रक्कम व दागिने असल्याबाबत अलका जेजुरकर यांना माहिती होते। घटनेच्या दिवशी यातील सुनील म्हस्के व अलका जेजुरकर यांनी मयुरेश काळे शिर्डी येथे खरेदीसाठी सोबत नेल्यानंतर चांगदेव देवरे यांनी मयुरेश काळे यांच्या राहत्या घराची खेळणी करून दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोख रक्कम व देवीच्या अंगावरील दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींकडून चोरून नेलेला 14,07,000 रुपये, चोरीस गेलेला सर्व दागिने, चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या 7,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती इर्टिका 2-4 चाकी असा एकूण 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकर, विभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबळे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय पाठक यांच्या पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे।